लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची गोड ओवाळणी त्यांच्या बँक खात्यावर मिळायला सुरुवात झाली आहे. आणि आज सोमवार 24 ऑगस्ट असूनही महिलांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा होऊ लागले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून महिलांच्या खात्यावर खटाखट 2 मेसेज येऊ लागले आहेत, ज्यामध्ये जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता असा दोन्ही महिन्यांचा मिळून तब्बल 3000 रुपयांचा लाभ बँक खात्यावर जमा होताना दिसत आहे. परंतु अजूनही काही लाडक्या बहिणी अशा शिल्लक राहिल्या आहेत ज्यांना अद्याप पैशांची प्रतीक्षा आहे. त्यांच्या बँक खात्यावर अजूनही वितरण झालेलं नाही आणि त्यांच्यासाठी आज सोमवारी 24 ऑगस्ट रोजी डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांचा हा सोमवार खरोखरच गोड होत असल्याचं पाहायला मिळते आहे आणि सर्वांना पैशांचे वितरण डीबीटीद्वारे सकाळपासूनच जमा होऊ लागलं आहे. सकाळी 7 वाजल्यापासून महिलांना मेसेज येत असल्याचं दिसून येत आहे, कारण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व बँकांना ऑर्डर दिली होती की पैशांचे वितरण करून टाका, कारण पुढे रक्षाबंधनाचा सण आहे आणि रक्षाबंधनाची ओवाळणी ॲडव्हान्स म्हणून आधीच जमा व्हावी असं सरकारचं स्पष्ट मत होतं. तशा प्रकारे महिलांना पैशांचे वितरण डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या की एकनाथ शिंदे साहेब जे बोलते ते 100% करून दाखवतात. त्यांनी आधीच सांगितलं होतं की शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 2-3 दिवसांत पैसे येतील. परंतु मागच्या 2 दिवसात अनेक महिलांना वाट पाहूनही पैसे आले नव्हते आणि महिला फक्त बातम्या ऐकत होत्या की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, पण प्रत्यक्षात त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नव्हते. आता मात्र त्या शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना आज सोमवारी 24 ऑगस्ट रोजी पैशांचे वितरण होणार आहे. आणि जर तुम्ही मागच्या 2-3 दिवसांत वितरणापासून वंचित राहिला असाल तर तुमच्यासाठी ही खरोखरच दिलासा देणारी बातमी आहे. आज सोमवारी जवळपास 36 लाख लाडक्या बहिणी ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्यांना डीबीटीच्या माध्यमातून पैसे वितरणाची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला तुम्ही असाल आणि आतापर्यंत प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी गुड न्यूज आहे, कारण सरकारने तिकडून डीबीटीचे गेल्या 2 दिवसांपासून महिलांच्या खात्यावर खटाखट 2 मेसेज येऊ लागले आहेत, ज्यामध्ये जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता असा दोन्ही महिन्यांचा मिळून तब्बल 3000 रुपयांचा लाभ बँक खात्यावर जमा होताना दिसत आहे. परंतु अजूनही काही लाडक्या बहिणी अशा शिल्लक राहिल्या आहेत ज्यांना अद्याप पैशांची प्रतीक्षा आहे. त्यांच्या बँक खात्यावर अजूनही वितरण झालेलं नाही आणि त्यांच्यासाठी आज सोमवारी 24 ऑगस्ट रोजी डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांचा हा सोमवार खरोखरच गोड होत असल्याचं पाहायला मिळते आहे आणि सर्वांना पैशांचे वितरण डीबीटीद्वारे सकाळपासूनच जमा होऊ लागलं आहे. सकाळी 7 वाजल्यापासून महिलांना मेसेज येत असल्याचं दिसून येत आहे, कारण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व बँकांना ऑर्डर दिली होती की पैशांचे वितरण करून टाका, कारण पुढे रक्षाबंधनाचा सण आहे आणि रक्षाबंधनाची ओवाळणी ॲडव्हान्स म्हणून आधीच जमा व्हावी असं सरकारचं स्पष्ट मत होतं. तशा प्रकारे महिलांना पैशांचे वितरण डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या की एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते 100% करून दाखवतात. त्यांनी आधीच सांगितलं होतं की शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 2-3 दिवसांत पैसे येतील. परंतु मागच्या 2 दिवसात अनेक महिलांना वाट पाहूनही पैसे आले नव्हते आणि महिला फक्त बातम्या ऐकत होत्या की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, पण प्रत्यक्षात त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नव्हते. आता मात्र त्या शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना आज सोमवारी 24 ऑगस्ट रोजी पैशांचे वितरण होणार आहे. आणि जर तुम्ही मागील 2-3 दिवसांत वितरणापासून वंचित राहिला असाल तर तुमच्यासाठी ही खरोखरच दिलासा देणारी बातमी आहे. आज सोमवारी जवळपास 36 लाख लाडक्या बहिणी ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्यांना डीबीटीच्या माध्यमाने पैसे